नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अखेर तो दिवस आलाच. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025चा कॅप राऊंड 2चा निकाल लागला आहे आणि बहुतेक टेक ब्रांचच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन ह्याच राऊंडमध्ये पक्के होऊन जातात. म्हणजे आपले CS, IT, AI, DS, ML, ENTCवाले. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या डोक्यात घर करून बसलाय तो म्हणजे आपलं कॉलेज कधी सुरू होणार. बऱ्याच जणांना असं वाटतं की अजून तर 2 राऊंड बाकी आहेत. कॅप राऊंड 3 आहे, कॅप राऊंड 4 आहे. मग ते सगळं झाल्यावर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये आपलं कॉलेज सुरू होईल. अरे थांबा थांबा, असं काही नाहीये. जर तुम्ही असं विचार करत असाल तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. खरं सांगायचं तर बहुतेक कॉलेजेस हे कॅप राऊंड 2 नंतरच सुरू होतात, कारण जास्तीत जास्त ॲडमिशन्स ह्याच राऊंडमध्ये होतात. एक अंदाजे तारीख सांगायची झाली तर 18 ऑगस्टपासून तुमची कॉलेजेस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढी काय घाई आहे? अरे मित्रांनो, इंजिनिअरिंगचा सिलेबस काही लहान नाहीये. तो समुद्रासारखा अथांग पसरलेला आहे. तुम्हाला अभ्यासाला फक्त 6 महिने मिळतात. पण ॲडमिशन प्रोसेस लांबल्यामुळे तेवढा वेळ पण नीट मिळत नाही. विचार करा, ऑगस्टमध्ये तुमचं कॉलेज सुरू होईल. बघता बघता सप्टेंबर येईल आणि तुमची पहिली युनिट टेस्ट तोंडावर आलेली असेल. मग नोव्हेंबरमध्ये दुसरी युनिट टेस्ट आणि डिसेंबरमध्ये तर थेट तुमची फायनल एंड सेमिस्टर परीक्षा. कळलं का? गाडी सुसाट धावणार आहे. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालंय त्यांनी सर्वात आधी आपापल्या कॉलेजमध्ये संपर्क साधा. जवळ राहत असाल तर एकदा चक्कर टाकून या आणि त्यांना विचारा की कॉलेज नक्की कधी सुरू होत आहे. जे दुसऱ्या शहरात आहेत त्यांनी फोन करून माहिती काढा. आता राहिला प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा जे अजूनही बेटरमेंटच्या मागे लागलेत. अजून चांगलं कॉलेज मिळेल, अजून एक राऊंड ट्राय करतो असा विचार करतायत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला ऑलरेडी एक बऱ्यापैकी चांगलं कॉलेज मिळालं असेल आणि तुम्ही विनाकारण पुढच्या राऊंडमध्ये फक्त एक चान्स घेऊन बघू म्हणून जात असाल तर तुमची अवस्था न घरका न घाटका अशी होऊ शकते. कारण इकडे कॉलेज सुरू होऊन अभ्यास पुढे निघून जाईल आणि तिकडे मनासारखं कॉलेज मिळेलच याची काही खात्री नाही. मग अभ्यासाचं नुकसान तुमचंच होणार आहे. आणि हो, इंजिनिअरिंगचा अभ्यास हे टाईट शेड्यूल, थोडं टेन्शन आलं असेल ना, पण काळजी करू नका. तुमच्या ह्याच प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही एक नवीन चॅनल सुरू केलंय खास तुमच्यासाठी, टेस्टवायझर इंजिनिअरिंग. हे चॅनल पूर्णपणे तुमच्यासारख्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यावर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या लेटेस्ट सिलेबसप्रमाणे, मग ती SPPU असो, मुंबई युनिव्हर्सिटी असो किंवा नागपूर युनिव्हर्सिटी असो, सगळ्यांचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. मॅथ्स, कोडिंग आणि इतर अवघड विषयांची तयारी आम्ही तुमच्याकडून सोप्या भाषेत करून घेऊ. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लगेच जाऊन सबस्क्राईब करा, कारण लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड होणार आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचंय ते स्पष्ट झालं असेल. ज्यांना कॉलेज मिळालंय त्यांनी कॉलेजच्या संपर्कात राहा आणि जे पुढच्या राऊंडची वाट बघतायत त्यांनी लवकर निर्णय घ्या. कारण तुमची इंजिनिअरिंगची गाडी आता प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे. ती चुकवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर आणि टेस्टवायझर इंजिनिअरिंग दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.